एका रिक्षाचालकाकडून भरदिवसा घरात घुसून 2 अल्पवयीन मुलींचा विनयभंग. कल्याणमधील टिटवाळा परिसरामधील घटना. गुन्हा दाखल. पोलिसांनी काही तासातच आरोपीला बेड्या ठोकल्या. मात्र परिसरामध्ये भीतीचं वातावरण. शहरातील बहुचर्चित उड्डाणपुलाचं काम अंतिम टप्प्यात. मात्र लोकार्पणापूर्वीच मालेगावकरांचे पुलावरून उड्डाण. ईदपूर्वी रस्ता वाहतुकीसाठी खुला होणार असल्याची माहिती. नंदुरबार कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीनं कांदा विक्रीसाठी खुल्या मार्केटला सुरुवात. कांद्याच्या पहिल्या दिवशी 300 क्विंटल आवक झालेल्या कांद्याला 1825 रुपयांचा दर. नंदुरबार जिल्ह्यामधील नर्मदा काठावरील राहणाऱ्या लोकांसाठी आरोग्य विभागाकडून बोट अँब्युलन्स. नागरिकांना आरोग्याच्या सुविधा मिळण्यास मोठी मदत होणार. दरम्यान बोटीवर कर्मचाऱ्यांची संख्या कमी असल्यानं रुग्णसेवेवर परिणाम. बिहार इथल्या बुद्धगया महाबोधी विहार बौद्ध भिक्षूंच्या ताब्यात देण्याची मागणी. नंदुरबार जिल्हा भीम आर्मीचं प्रशासनाला निवेदन. राज्यभरात आंदोलन करण्याचा इशारा. नंदुरबारच्या नवापूर तालुक्यामधील अनेक गावांना सुरळीत वीजपुरवठा होत नसल्यानं शेतीपंपांचं नुकसान होण्याची शक्यता. महावितरणनं सुरळीत वीजपुरवठा न केल्यास शेतकऱ्यांकडून रास्ता रोकोचा इशारा. रेशन कार्डच्या ई-केवायसीसाठी 5 दिवस उरले. भंडाऱ्यामध्ये 26,000 लाभार्थी असून देखील ई-केवायसी विना. नागरिकांनी तातडीनं ई-केवायसी करण्याचं प्रशासनाचं आवाहन.